मायेच्या तावडीतून सुटण्यासाठी नाम हेच साधन आहे. हे प्रवचन सांगते की भगवंताचे नाम हेच मायेवर मात करण्याचे एकमेव साधन आहे. आपल्याला भक्ती करावी, नामस्मरण करावे असे मनापासून वाटते, पण माया आड येते. माया ही भगवंताची सावली आहे. जशी सावलीला स्वतंत्र अस्तित्व नसते, तसेच मायेलाही स्वतंत्र सत्ता नाही. म्हणून माया नष्ट करायची नाही, तर तिच्या पलीकडे जायचे आहे, आणि ते नामानेच शक्य आहे. भगवंताचे नाम म्हणजे भगवंताच्या सहीचे पत्र आहे. ते हातात असेल तर मायारूपी रखवालदार वाट मोकळी करतो. नामस्मरणात तल्लीन व्हावे, देहबुद्धी विसरावी. देहाचा विसर पडून नाम घेणे हेच निर्गुण होणे आहे. भगवंताकडे एकच गोष्ट मागावी, नामाचे प्रेम, कारण ते फार दुर्मिळ आहे. शेवटी हे लक्षात ठेवावे, विषयांची उर्मी हे मायेचे स्मरण आहे, आणि नामाचे स्मरण हेच भगवंताचे स्मरण आहे. नित्य रामनामाचे अनुसंधान ठेवा आणि आनंदात राहा.